गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नास आयुष्याचा। सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत। आपुलाले चित्त शुद्ध करा, हितते करावे देवाचे चिंतन। करोनिया मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत। आपुलाले चित्त शुद्ध करा, तुका म्हणे लाभ होये तो व्यापार। करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत। आपुलाले चित्त शुद्ध करा, विठ्ठल 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 विठ्ठल। आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नास आयुष्याचा। सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका। करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। विठ्ठल 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 जगद्गुरु संत श्रेष्ठ जन्मात आल्यानंतर एक निर्वाणीचा इशारा देतात। विठ्ठल 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 विठ्ठल। करुणास आयुष्याचा। आयुष्य हे प्रत्येकालाच मिळालेलं आहे, परंतु प्रत्येकाच्या आयुष्याची एक मॅनेजमेंट असते। प्रत्येक जण आपापलं जीवन जगत असताना व्यवहारामध्ये बघा, प्रत्येक माणूस आपापल्या परिस्थितीनुसार आपली व्यवस्था लावतो। कारण जो मध्यमवर्गीय आहे तो मध्यमवर्गीयाप्रमाणे व्यवस्था लावेल, जो श्रीमंत आहे तो श्रीमंताप्रमाणे व्यवस्था लावेल, जो गरीब आहे तो गरिबीप्रमाणे व्यवस्था लावेल। बरोबर आहे? कारण अशा प्रकारे ज्याची त्याची व्यवस्था आहे। पण माणसानं शेवटी महाराज सांगतात, नका करू नास आयुष्याचा। असं का म्हणाले? कारण की मानव जन्म पुन्हा मिळेलच याची गॅरंटी नाही। कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळेल असं विश्वासावर बसू नका। कारण हा दुर्लभ देह आहे, आणि देह जर हा दुर्लभ मिळालेला आहे तर या देहाने आल्यानंतर कमीत कमी आपण आपलं जीवन व्यवस्थित घालवावं, आपलं कर्म स्वच्छ करावं, आणि केलेल्या कर्माचा हिशोब देण्याचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस। विठ्ठल 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 विठ्ठल। कारण की
आज काही नैमित्तिक कीर्तन असतात, काही कीर्तन रेग्युलर असतात, नियमित असतात, काही अनियमित असतात. कारण आता हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वी 22 मार्चचा दिवस होता, मला वाटतं दीपकजी 15 मार्च, तर 15 मार्च आणि त्या दिवशी बाबा आपल्यातून 1 वर्ष निघून गेले. मला आठवतं की 20 मार्चला माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी दशक्रिया विधीसाठी पहिल्यांदा शिवरे गावाची शिव ओलांडली होती, बरोबर ना, पहिल्यांदाच. आणि त्या निमित्ताने मी संभाजीनगरहून आलो. एक 10व्याचा प्रोग्राम मला आमचे परमस्नेही हेमंतजी धात्रकाने सांगितलं की गुरुजी तुम्हाला यायचं आहे. ॲक्सिडेंट झाला, औरंगाबादला ऍडमिट होतो, पण मी तसाच इथे आलो. आणि 1 वर्षापूर्वी स्वर्गवासी बाळासाहेबजी भिकाजी कातकडे त्यांचं 1 वर्षापूर्वी आपल्याला ते सोडून निघून गेले. शरीराने माणूस गेले, पण विचारांनी ते इथेच आहे. कारण त्यांनी दिलेला संस्कार आणि त्यांनी दिलेले विचार आजही सुनीलजी आणि दीपकजी जिवंत त्यांनी ते विचार ठेवलेले आहेत. कारण की माणूस हा कसा आहे हे कशावरून कळेल? बबनराव, जमीन भुसभुशीत आहे, कोंब आला की कोंबावून समजते की कशी जमीन आहे. कारण तुम्ही सगळे शेतकरी आहात म्हणून सांगतो. कारण का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जमीन जर भुसभुशीत असेल तर त्यामध्ये उगवलेला जो कोंब आहे आणि तो पीक दौलत जर असेल शेतामध्ये, खरं सांगा शेतकऱ्याला आनंद किती होतो. पीक चांगलं आल्यानंतर जेवढा आनंद नातू झाल्यास होत नाही तेवढा शेतात पीक आल्यानंतर होतो. होतं की नाही? हे खऱ्या शेतकऱ्याला बरं का. तुम्हाला डुप्लिकेट पण शेतकरी आहेत का? आहेत ना. म्हणजे खऱ्या शेतकऱ्याला ते कुंभावरून आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला, फार सुंदर आहे. देव पूजोनी पाहिजे, शेता पेरोनी जायचे. कारण शेताला जायचं असेल तर पेरून जा. रखरखीत उन्हाळ्यामध्ये उघड्या शेतावर जर गेले तर तुम्हाला त्या शेतामध्ये मन लागत नाही. का लागत नाही? त्याचं कारण आहे. कारण ते मन लागण्यासाठी हिरवगार रान जेव्हा असतं तेव्हा शेतातून घरी येऊ वाटत नाही. मनोहरजी, येऊ वाटत नाही घरी. का येत नाही? कारण की बहरलेलं शेत असतं. आता हरभरा चांगला आलाय तुमचा, गहू चांगला आला असेल, द्राक्ष बाग चांगला आलाय, कांदा चांगलेला आलाय, टोमॅटोचे चांगलं भरून पीक आलेलं आहे. एवढं जर आलं असेल तर मला सांगा शेतकऱ्याला याच्यासारखा आनंद आहे का? शेता पेरोनी जायचे. माऊलींना काय माहिती त्यावेळेस? माऊलींचं वचन आहे, शेतामध्ये जायचं असेल तर पेरणी करून जा, तेव्हा शेतकऱ्याला आनंद मिळेल. तसं बाबांची वागणूक, स्वर्गवासी बाळासाहेबांची वागणूक कशी होती हे त्यांच्या मुलांच्या संस्कारातून दिसून येतं, जसं कोंबातून दिसून. कारण की जशी कार्यक्रमाची तारीख ठरली तसं दीपकजी माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्या बोलण्यातलं लाघवी पण हे लक्षात येतं, कार्यक्रमाची तळमळ लक्षात येते. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत चांगलं झालं पाहिजे, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, हे मॅनेजमेंट असतं, हे नियोजन असतं. आणि ज्याला नियोजन जमलं सुंदर त्याचं जीवन सुंदर होतं मित्रांनो, नाहीतर होत नाही. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य की बाळासाहेबजी ना जाऊन आपल्या 1 वर्ष झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 बहिणी आहेत, यशोदाबाई सानप, गंगूबाई गित्ते. पुतणे आहेत रमेशजी, ज्ञानेश्वरजी, अनिलजी. आणि मुली आहेत उषाताई, माधुरीताई, संगीताताई, मनीषाताई, योगिताताई. हा त्यांचा मोठा परिवार आहे. आणि या परिवारामध्ये अमोल, सारंग, ओम, भूषण हे त्यांचे नातू आहेत. अशा नैमित्तिक कीर्तनासाठी आपण इथे जमलेलो आहोत. सर्व परिवार
आलेला स्नेहीजन वर्ग आपल्या दुःखात सहभागी होण्यासाठी आज इथे जमलेला आहे। का? कारण की मनुष्य जन्म पुन्हा मिळू शकत नाही, मिळण्यासाठी अर्ध पाप आणि अर्ध पुण्य या दोन्ही गोष्टी सेम प्रमाणात राहावं लागतात। फार पुण्य केलं तर माणूस स्वर्गात जातो, फार पाप केलं तर नरकात जातो, आणि दोन्ही समसमान केलं तर मनुष्य जन्मात येतो। विठाला 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 पुण्याची पावटी सरे, सवे इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका। कारण पुण्य कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत माणूस स्वर्गात आहे। तुका म्हणे जाती पुण्यशया दोगती, पुण्यशया दोगती, पुण्यशया दोगती। तुका म्हणे जाती पुण्यशया दोगती, शया दोगती, पुण्यशया दोगती। तुका म्हणे जाती पुण्यशया दोगती, पुण्यशया दोगती। तुका म्हणे जाती पुण्यशया दोगती, पुण्यशया दोगती, पुण्यशया दोगती। माणसाचं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत माणूस स्वर्गात राहू शकतो, पण पुण्य संपलं की रिटर्न परत येऊ शकतो। म्हणून माणसाने काय केलं पाहिजे? म्हणून सांगतात महाराज, आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। कारण आयुष्य किती आहे? कारण ब्रह्मचार्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थानी, संन्यास। भारतीय संस्कृतीमध्ये 4 आश्रम आहे। 1 ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचार्य राहायचं, 25 ते 50 पर्यंत गृहस्थाश्रम स्वीकारायचा। कारण गृहस्थाश्रम स्वीकारणं काही वाईट नाहीये, कारण आपल्या ऋषींनी सगळ्या, अत्री ऋषी असेल, वशिष्ठ ऋषी असतील, जे रामचंद्र प्रभूंचे गुरु, या सगळ्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे। कर्दम ऋषी असतील, कारण की जर चांगली संतती जन्माला आणायचं असेल तर तुम्हाला तपश्चर्या करावी लागते। नाहीतर संतती बघा, संततीचा परिणाम सुद्धा कुठून होतो? आपण गर्भसंस्कार करत असताना जन्मापासून करतो, बाळ जन्मल्यापासून करतो, पण तुम्हाला सांगतो खरा गर्भसंस्कार जर होत असेल तर तो केव्हा होतो? खरा गर्भसंस्कार तिथून होतो मित्र सज्जनांनो, कारण की ज्यावेळेस त्या दोघांची मनस्थिती कशी आहे। म्हणून एक भाऊ अध्यात्मामध्ये आहे आणि एक भाऊ डिंगडॉंग करतो। कारण काय असू शकेल? एक भाऊ श्रीमंत, एक भाऊ गरीब आहे। बरं, 4 भाऊ आहेत, पण 4ही भावांचा स्वभाव सारखा आहे का? नाही असू शकत रमेशराव, नाही असू शकत। 4ही भावांचा स्वभाव एकत्र असू शकत नाही। का असू शकत नाही? कारण की आई वडिलांची त्या काळामधली ती मनस्थिती जी असते, त्या मनस्थितीमध्ये जे उत्पन्न झालं त्या उत्पन्नाचा संस्कार बाळकावर पडतो। म्हणून एक जणाचे जरी 4 भाऊ असले, एकाचे 4 मुलं जरी असले तरी त्यांचा तो संस्कार सारखा होऊ शकत। म्हणून गर्भसंस्कार करताना सुरुवात कुठून केली? हिरण्यकश्यपू सारख्या दैत्य माणसाच्या घरी भक्त प्रल्हादासारखा माणूस जन्माला येतो। कारण काय असू शकेल? कारण कयाधू नावाची त्यांची पत्नी हिरण्यकश्यपूची एका रात्रीमध्ये घडलेला संबंध, एका रात्रीमध्ये ईश्वर चिंतनामध्ये गेलेला दोघांचा दिवस, त्याच्यातून परिणाम झाला। नाहीतर दैत्याच्या पोटी दैत्याच्या यायला पाहिजे ना, दैत्याच्या पोटी भक्त कशाला यायला पाहिजे? कारण आपण म्हणत नाही का, अरे तुमचं रक्तच तसं आहे। मला सांगा, रक्त जेव्हा बोलतो आपण ना, तुमचं रक्तच तसं आहे, त्यावेळेस रक्त म्हणजे काय हो? रक्तच तसं आहे म्हणजे तुमचे विचार तसे आहेत। कारण जे आपण अन्न खातो, अन्नापासून रक्त बनतं, रक्तापासून विचार बनतात,
आणि विचारांपासूनच क्रांती होते. म्हणून जीवनामध्ये विचार चांगले असले तर क्रांती होऊ शकते, विचार जर वाईट असतील तर क्रांती होऊ शकत नाही. म्हणून कयाधू ही हिरण्यकश्यपूची पत्नी मंदराचल पर्वतावरती हिरण्यकश्यपू तपश्चर्या करायला गेले आणि तपश्चर्या करायला गेल्यानंतर मंदराचल पर्वतावरती ज्यांना मारायचं आहे, जे दुश्मन आहेत, आता ज्या दुश्मनांना आपल्याला मारायचंय तर कुणाकडे तरी एक तर मनुष्यबळ पाहिजे किंवा पैसा बळ पाहिजे आत्ताच्या कंडिशन मध्ये. मग तेव्हाच्या कंडिशन मध्ये वरदान, कारण हिरण्यकश्यपूला वरदान पाहिजे होतं, कारण की लढायचं तर सामान्य माणसाची लढायचं नाहीये, तो जो ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान विष्णूशी लढायचंय. विष्णूशी लढायचं म्हणल्यानंतर आमच्या पाठीमागे कुठलं तरी वरदान पाहिजे. म्हणून हिरण्यकश्यपू मंदराचल पर्वतावरती तपश्चर्या करण्यासाठी गेले आणि तपश्चर्या करायला गेल्यानंतर ज्या झाडाखाली तपश्चर्याला बसले त्या झाडावरती एक पोपट आला आणि तो पोपट नारायण नारायण म्हणू लागला. आता ज्याचं नाव घ्यायचं नाही त्याचं नाव जर घ्यायची वेळ आली तर तो चांगला दिवस आहे का? ज्याचं दर्शन करायचं नाही तो जर समोरून आला तर अवघड आहे. माणसाची वृत्ती बघा. हिरण्यकश्यपू त्याच दिवशी त्याला वाटलं हा अशुभ दिवस आहे. तुम्ही आपण काय मानतो, देवाचं नाव समोर आलं, कलश समोरून आला, प्रेत समोरून आलं तर शुभ दिवस आहे. कारण तुम्ही जर एखाद्या चांगल्या कामाला निघाले तुमच्या समोर जर प्रेत आलं तर ते शुभ दिवस आहे. पण जर तुमच्या समोर घुबड आलं तर तो वाईट दिवस. राजहंसी पक्षी तुमच्या जर एखाद्या चांगल्या कामाला निघाले दिसला तर तुम्हाला तो शुभ दिवस आहे, कारण शुभ आणि अशुभ दिवस. मग ज्या अर्थी भगवंताचं नाव याच्या कानावर आलं मग याच्यासाठी किंवा आपल्यासाठी शुभ दिवस आहे का नाही? पण राक्षसांसाठी तो अशुभ दिवस आहे. हे हिरण्यकश्यपूने सिद्ध करून दाखवलं की नाही मला आज तपश्चर्या. हिरण्यकश्यपू म्हणाला नारायण नाव, नारायण तर माझा खरा शत्रू आहे आणि त्याच्या शत्रूच्या ह्याच्यात जर मी जायचं असेल तर मला आजचा दिवस शुभ नाही. म्हणून तो सरळ कडक घरी आला. घरी आल्यानंतर संतापामध्ये रागामध्ये होता. तर रागामध्ये जर असेल तर त्या रागाच्या भरामध्ये पत्नीने स्वागत कसं करावं हे कयाधूकडून शिकावं. आपल्या पती जर रागावलेला असेल तर पत्नीने त्याचं कसं सांत्वन करावं. गंमतचा विषय. महाराज ती आली आणि सांगितलं स्वामी आत या. म्हणजे बघा बोलण्यातून पत्नीच्या किती लाघवीपणा होता. आता एवढा हिरण्यकश्यपू दैत्य खवळलेला होता. आजचा दिवस वाईट आहे. एखादं काम जर आपल्या हातून एखादं काम नाही झालं तर तो दिवस वाईट आपण ठरवतो, त्या दिवसाला दोष देतो. पण तरीही इथे हिरण्यकश्यपू घरात आला आणि घरात येताना पत्नीने स्वागत केलं आणि सांगितलं बसा. पाणी आणल्यानंतर मग म्हणते की तुम्हाला हलवा देऊ, बुंदी देऊ की काही तिखट देऊ, कारण अति तिखट खाणारे अति गोड खाणारे माणसं राक्षसी वृत्तीचे असतात. विठला 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 विठला. कारण आयुष्याचा नाश करणं, कारण अर्धरात्री आपलं 100 वर्ष आयुष्य अर्धरात्रीने खाल्लं. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, गणिले ते अर्धरात्र काय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा, भजनासी उरले ते पाहेगा. राम राम सराधी, राम राम सराधी. अर्ध रात्रीने खाल्लं. बाकीचे जरा व्याधी काम याच्यामध्ये गेलं. मग 100 वर्ष मिळालेलं आयुष्य तुमच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. आज तर 100 वर्ष पण नाही म्हणत होता, 80 वर्ष जास्तीत जास्त फार झालं तर. आता कुठेतरी 100 वर्ष माणूस जगला की त्याचं कौतुक वाटतं की नाही नाही 95 वर्षाचे 96 वर्षाचे आता शक्य होईल का? कारण आयुष्य सुद्धा कमी होत चाललंय प्रत्येक व्यक्तीच.
60, 70, 80. आता येणाऱ्या पिढीचं तर फार कमी. कलियुगाच्या शेवटच्या पॉइंट पर्यंत 3 वर्षाची नारी मागे भ्रतार. कलियुगाचं पहिलं चरण आहे, पण शेवटच्या कलियुगाच्या चरणामध्ये 3 वर्षाची बालिका भ्रतार मागे, तेव्हा कलियुग संपते. आता प्रथमच कलियुगे कली प्रथम चरणे भरत वर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे शिवरे ग्राम क्षेत्रे कीर्तन महोत्सव प्रारंभ. म्हणजे हा संकल्प आहे. कलियुगाचं पहिलं चरण आहे, पण कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये जर आता आयुष्य कमी होत आलं तर त्या काळातलं आयुष्य वेगळं होतं. म्हणून नका करू नाश आयुष्याचा, कारण मनुष्य देह ऐसा निध साधील ते साधे सिद्ध. कारण मनुष्य जन्म असा एक जन्म आहे की ती ज्या जन्मामध्ये जे तुम्ही साध्य करू शकता ते करू शकता, इतर जन्मामध्ये नाही. पुत्र सगळ्यांना होतील, भोग सगळ्यांमध्ये आहे, परंतु मनुष्य जन्म ऐसा निध. महाराज म्हणाले की मनुष्य जन्म असा निध आहे की ती जे साधेल ते साध्य करू शकता. कारण तुम्हाला इथे काय बनायचे ते तुम्ही ठरवा. नरका बन जाएगा नारायण. म्हणजे तुम्हाला मनुष्य बनायचंय, नारायण बनायचंय, राक्षस बनायचंय, क्रूरवर्तीचं बनायचंय, हे इथे ठरवू शकतो. कारण या डिपेंडवरच पुढचा जन्म अवलंबून आहे. तुम्ही आता जे करू शकता ते तुम्ही पुढच्या जन्मात. कारण पुनर्जन्म हा भारतीय संस्कृतीमध्ये मान्यता पावलेला आहे. कारण एकदा मुंडे साहेबांची मुलाखत घेतली होती पत्रकाराने, जीवरही आहे मला माहिती. तर मुंडे साहेबांना विचारलं होतं की तुम्ही पुनर्जन्म बद्दल विचारलं होतं, तेव्हा सांगितलं होतं की पुनर्जन्म आहे. आणि मुंडे साहेबांनी सरळ सरळ प्रमोद महाजनांना फोन लावला त्या मुलाखतीमध्ये, आणि ते स्वर्गीय प्रमोदजी महाजन सर्व साहेबांशी बोलत होते. म्हणजे विचार करा हे कशामुळे. कारण पुनर्जन्म आहेच. जर नसता तर असं म्हटले असते का, जन्म घेणे लागे. हा प्रमाण आहे ना. कारण जन्म कशावर डिपेंड आहे घेणं, वासना. अंतकाळी जे आठवे, कारण अंतकाळामध्ये जे जे आठवतं तोच जन्म माणसाला पुढचा मिळतो. आपल्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये त्याचे पुरावे दाखले आहेत. मग अशा प्रकारे जर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर पुनर्जन्म आहे तर मग कशाला पुन्हा नाश आयुष्याचा करतात. कारण आयुष्याचा नाश करणं सोपं आहे. कारण माणसांना काहीच वाटत नाही. मृत्यू तर आजकाल काहीच वाटत नाही. मुंग्या जशा मरतात ना तसे माणसं मरतात गोकुळ भाऊ, तरीही लोकांना काहीही वाटत नाही. त्याचं का वाटत नाही, कारण तेवढी अस्मिताच राहील नाही, तेवढं प्रेमच राहील नाही. नाही तर पूर्वी गावात एखादा माणूस मेला तर त्याचं दुःख किती असायचं, त्याचं खूप दुःख असायचं. पण आजकाल तसं राहील नाही. मेला तर ठीक आहे, कितीतरी चिरडून माणसं मेले. आता कुंभमेळ्यामध्ये मी प्रयागला होतो, प्रयागच्या कुंभामध्ये कितीतरी माणसं मेले. आकडा किती दाखवला माहित नाही. पुढचा शासकीय कुंभामध्ये 3 महत्वाच्या सिंहस्थ शाही स्नान होतं, ज्याला मंगल स्नान म्हणतो आपण. कारण की कितीतरी लोक मेले. एकदा केदारनाथला गेले, हजारो लोक वाहून गेले. मग त्या लोकांचं काय. कारण तुम्ही आपण म्हणणार की देवाचं काम करायला गेले, यात्रेला गेलेले माणसं आहे, मग यात्रेला गेलेला माणूस हा अशा प्रकारे कसा मरू शकतो. हा सामान्य ते तर आपण काय म्हणतो, देवाला गेले होते ना. मग देवाला जाता जाता मेले, वाहून मेले. आता बघा कंडिशन अशी असते, जो माणूस पाण्यामध्ये वाहून मेला का, त्याच्याशिवाय तो भीत नाही. एखादा माणूस अग्नीला घाबरतो, प्रचंड घाबरतो, सगळेच घाबरतात, पण तो एकदमच घाबरतो. समजायचं तो अग्नीमध्ये होरपळून वारलेला माणूस आहे. भोगतो न घडी, भोगतो न घडी, सुचिता वाचोनी, भोगतो न घडी, भोगतो न घडी, भोग
भोगतो न घडे संचिता वाचो भोगतो न घडे भोगतो न घडे भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे भोगतो न भोगतो न संचिता वाचो भोगतो करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनमोनी मानी म्हणून घेतो मनमोनी मानी म्हणून घेतो मनमोनी मानी करावे ते मनी समाधान करावे समाधान मनमोनी मानी मनमोनी मानी म्हणून घेतो मनमोनी संचिता वाचून संचिताशिवाय भोग घडू शकत नाही. माणसाने कितीही प्रयास करा ललाटीचे नाटळे. माणसं जीवनामध्ये एकमेकाला दोष देतात. याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं याच्यामुळे वाईट झालं याच्यामुळे चांगलं झालं. मी सांगतो कोणामुळेच कोणाचं चांगलं होत नाही कोणामुळेच कोणाचं वाईट होत नाही. शब्द नीट लक्षात ठेवा. ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब आहे. त्यांच्या जर ललाटामध्ये लिहिलं असेल ना तर काही होऊ शकतं. का त्याला ज्ञानेश्वर माऊलींचं वचन आहे. ललाटीचे नाटळे भाग्याची भळसे उद्यमाचे मिसे. ज्याच्या जीवनामध्ये जे लिहिलेलं आहे ते 100% होणारच. ते म्हणले कस काय होणार. होणारा सारिकी बुद्धी ठाके. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याचं जसं कर्म होणार आहे तशी त्याची बुद्धी होत असते. परवा माझ्या एका शिष्याचा मुलगा इंजिनिअरिंगला होता केकेवा कॉलेज. त्याच्या आईने त्याला 3दा अडवलं. त्याची आई 3दा त्याला पुढे गेली की नाही त्याला कधीही पोहता येत नाही. त्याचे 8 मित्र गेले त्यांनाही पोहता येत नाही. आडगावच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे कुठला तरी डॅम आहे छोटासा. तिथे गेल्यानंतर हा अंघोळ सुद्धा केली नाही त्याने. शेवटपर्यंत बसला आणि शेवटच्या क्षणाला त्या मित्रांनी त्याला फक्त सांगितलं की नाही नाही बघ तू पाणी तर बघ. फक्त पाणी बघण्यासाठी गेला. पाय त्याच्यामध्ये टाकला सटकला ते डायरेक्ट त्या करहाड असतात म्हणजे त्या खदांनी खणलेल्या त्याच्यामध्ये कुठं गेला तो बऱ्याच वेळ सापडला नाही. डायरेक्ट मृत्यू होऊन तो बाहेर आला. याचा अर्थ काय होऊ शकतो. जे माऊलींची होणारा सारिखी बुद्धी ठाके म्हणजे ज्याचं जे जीवन आहे तिथे ती बुद्धी त्याला त्या माणसाला घेऊन जात असते. हा सायन्सचा सिद्धांत आहे. कुठेही म्हणा म्हणजे आपण कसं काय अरे भाग्य आणि लक असतं. येणार आहे तर त्यावेळेस तुमचा टोमॅटोचा बाग हाताशी आलेला बाग पाऊस आला की नष्ट होतो. त्याचा अर्थ काय. नैसर्गिक आपत्ती आहे. आपण म्हणतो नाही नैसर्गिक आपत्ती पण नाही तुमच्या कर्मावरती डिपेंड आहे. कारण तुम्ही आज जर कोणाला फसवलं असेल तर नक्की उद्या तुम्हाला कोणीतरी फसवणार हे शिकणार. आज जर तुम्ही कुणाचं भलं केलं असेल तर नक्की उद्या तुमचं कुणाचं भलं होणार. कारण भोगत न घडे संचिता
वाचोनी म्हणजे कर्म हे कोणीही बदलू शकत नाही. ज्याचे त्याला पावती. आता आपण म्हणतो पूर्वी लोक केले कर्म झाले तेथी भोगाले उपजले मेले ऐसे कीती उपजले मेले ऐसे कीती केले कर्म झाले तेथी भोगाले उपजले मेले ऐसे कीती उपजले मेले ऐसे तैसे भोगाले. जसं ज्याचं कर्म आहे तसं भोगाला येतं. त्याचं उदाहरण सांगतो. प्रभू रामचंद्राने काहीही दोष नसताना बालीचा वध केला. कशाच्या आडून? कारण बाली हा सुग्रीवाचा भाऊ, अंगदाचे पिता, रामायणामधली गोष्ट सांगतो. आणि अंगदाचे पिता वाली काहीही दोष नाही, म्हणजे रामाचं त्याचं काही वैर नाही. आणि बाली पुढे त्याचं वरदान असं होतं, बालीला जोही त्याच्या पुढे येईल त्याची ताकद दुप्पट वाढत होती बालीची. जो कोणी पुढे येईल तर राम प्रभू भगवान असून सुद्धा त्याच्या पुढे गेले नाही. वालीचा वध केला. फक्त सुग्रीव आपला मित्र आहे आणि मित्राची पत्नी वाली घेऊन गेला म्हणून त्याचा वध करायचा आहे. त्याला त्रास देतो आहे सुग्रीवाला. सुग्रीव रामाचा मित्र आहे आणि रामाच्या मित्राचं सोबत राहिल्यानंतर मित्राचं सुख दुःख आपलं सुख दुःख आहे हे समजून प्रभू रामचंद्राने न्याय करण्याचा प्रयास केला. परंतु ते वाली समोर गेले नाही, तर प्रभू रामचंद्राने आपल्या झाडाच्या आडून वालीला बाण मारला. झाडाच्या आडून. महाराज वालीने तेव्हा सांगितलं, रामा भगवान असून तुझी हिंमत झाली नाही माझ्या समोर यायची, पण ज्या वेळेस मला जसा तू बाण मारलायस तसा तुला सुद्धा बाणानेच मृत्यू येणार हे निश्चित आहे. म्हणून कृष्ण जन्माला आल्यानंतर कृष्णाला पारधाने बनवलेला बाण भगवान कृष्णाला मारला आणि कृष्ण या देह सोडला. का सोडला? कारण केले कर्म तैसे भोगा आले. या जन्मातच आहे. आता तर आपण वरती स्वर्गात भोगू. वरचं कोणी बघितलंय हो? तुम्हाला खरं सांगू का, चांगलं जीवन जगणं म्हणजे स्वर्ग आहे आणि वाईट जीवन जगणं म्हणजे नरक आहे. बस स्वर्ग नरक इथेच आहे. वर बीर कोणी पाहिलंय? मेल्यानंतर कोण बघत? पण नाही, इथे सांगितलं की स्वर्ग मृत्यू. कारण परपीडा ते पाप, पर उपकार ते पुण्य. शास्त्राने व्याख्या सांगितली. पुण्य म्हणजे काय? लोकांवर परोपकार करत राहणे हे पुण्याचं काम आहे. आणि परपीडा, दुसऱ्याला पीडा देण्यासारखं पाप नाही. कारण परपीडा ते पाप, परोपकार ते पुण्य. तुकोबारायला विचारलं लोकांनी की महाराज पाप आणि पुण्य आम्हाला काही जाणत नाही. आणि जर जाणत नाही तर त्याने सांगितलं लोकांना त्रास देऊ नका. तुझं चांगलं कर, तुझं कर्म चांगलं कर. कारण मी स्वर्गवासी बाळासाहेबजी कातकडे यांच्या डोळ्यामध्ये बघत होतो. कारण मी पुस्तक कमी वाचतो पण डोळे जरा जास्तच वाचतो. कारण कोणाच्या डोळ्यामध्ये मला बघितल्यानंतर त्याचे भाव कळतात. आणि तेवढी तर मी तपश्चर्या नक्कीच केलेली आहे. भविष्य बघत नाही पण भविष्य सांगतो. कुणाच्या कुंडलीहून नाही बघत. का? पण चेहऱ्यावर बघितल्या लक्षात येतं. कारण फेस रिडिंग आहे. तर माझ्या एकदा मी 12वी सायन्सला असताना नाही म्हणजे मला का एसटीडी कॉल होते पूर्वी आणि परळीला कॉल लावताना एसटीडी लावायचो ओंकारेश्वरून. तेव्हा तो एसटीडी कॉलवर म्हणायचा, गुट्टे तू फार हुशार आहेस तर तू कमीत कमी ज्योतिषाचा अभ्यास कर म्हणजे सगळ्यात जास्त पैसे मिळतील. मी गेलो तर काशीला गेलो आणि काशीहून ते किरो जे सांख्यशास्त्र कोणता आकडा शुभ असतो 8, 9, 10, 5, 4 आपल्या असं लाईफ मध्ये असतं ना. माझ्याकडे या तुम्ही कधीतरी, खूप सारे पुस्तक आहे. तर सगळे पुस्तकं घेऊन आलो मी. सामुद्रिक शास्त्राच्या हस्तरेषा कोणती, कुठं, कशी, ग्रह, फेस रिडिंग, कुणाची भुवई कशी, कुणाचा डोळा कसा, कुणाचा चेहरा कसा, कुणाचा हात कसा, कुणाचा ओठ कसा, त्या प्रत्येक गोष्टीवरून भविष्यावर. माझ्या गुरुजींकडे मी अभ्यास करत बसलो. मला वाटलं ठीक आहे आता पैसे मिळतील जास्त, बरं आहे.
गुरुजी आले आणि गुरुजींनी सांगितलं, अरे मूर्खा, लोकांचं भविष्य काय बघतोस? लोकांचं जीवन कसं सुधरेल याचा विचार कर. भविष्याने फक्त पैसा कमवशील, बाकी काही कमवणार नाहीस. का? अरे भविष्य आपल्या हातात आहे, आपलं कर्म आपल्या हातात आहे. आम्ही सांगत असतो डिफेन्स एवढा खर्च आपला होतोच कशावरती? जर कळालं असतं भविष्यामध्ये लोकांना, तर का नसतं आपण पूर्व वाचू शकलो? काहीच नसतं. आपल्या कर्माचे फळ असतात. राम प्रभूला सुद्धा कर्म चुकलं नाही. सीता जे रामाला सोडून गेली ते सुद्धा कर्मावरच. साधी गोष्ट आहे. पिंजरा आपण घरामध्ये, आता श्रीमंत घरांच्या बंगल्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा त्या बंगल्यामध्ये कधी पोपट, राघू, मैना दोन्ही ठेवले असतात. त्याला पाणी, चारा सगळं मिळतं, पण ते ठेवलेले असतात. तसं पूर्वीच्या जन्मामध्ये सीता मातेने काय केलं? राघू मैना पाळली होती. आणि ते राघू मैना पाळलेला असताना बघा सीतेचा पूर्वजन्म कसा सांगतो तुम्हाला. आणि त्या पूर्वजन्मामध्ये राघू मैना पाळल्यानंतर नेमकं राघू उडून गेला आणि मैना राहिली. मैना राहिली, मैनेला काही सीतेने उडू दिलं नाही. मग जर उडू दिलं नाही तर तेव्हा त्या मैनेने शाप दिला सीतेला की मी जसं पती विरह वाचून 6 महिने दूर आहे, तसं तुला सुद्धा नजर कैदेत, आता तुम्हाला नजर कैदेत ठेवले, हे आहे एक सुद्धा उडून जाऊ नये. म्हणजे एक जे पक्षी ते सुद्धा उडून जाऊ नये, मैना उडून जाऊ नये म्हणून नजर कैदेमध्ये तिच्यावर सारखं लक्ष असायचं. आणि मग मला सांगा, जर सारखं लक्ष 6 महिने जर तिच्याकडे ठेवलं तर नजर कैदेमध्ये तुला सुद्धा राहावं लागेल. म्हणून त्रिजटा सारख्या रावणाने त्या सीतेला घेऊन गेले, अशोकवनामध्ये ठेवलं आणि अशोकवनामध्ये ठेवल्यानंतर त्रिजटा सारख्या नजर कैदेमध्ये त्या सीतेला 6 महिने रामा वाचून राहावं लागलं. का राहावं लागलं? कारण की सीतेला शाप दिला होता. म्हणजे असं नाही साधू संतांचा शाप लागतोच लागतो, परंतु सामान्य जीवाचं जर तुम्ही नुकसान केलं तर त्याचा सुद्धा शाप लागतो, हे उदाहरण आहे. म्हणून सीतेला 6 महिने रावणाच्या नजर कैदेमध्ये राहावं लागलं. त्याचं कारण आहे की त्या मैनेला दिलेला त्रास. म्हणजे किती वीर आहे. आपल्या स्वतःच्या पती वाचून राहणं, 6 महिने लांब राहणं हे सोपं नव्हतं. कारण तो राघू उडायलाच मैना काय करेल? पोपटा त्या पिंजऱ्यामध्ये. पण नाही, केले कर्म तैसे भोगा आले. कारण ज्याप्रमाणे ज्याचं जसं कर्म आहे तसे ते भोगाला येत असतं. मी ज्योतिषावर तुम्हाला सांगत होतो. मग काय होऊ शकतं? असं काही होऊ शकेल? एक आमदार आहे, माझ्याकडे नेहमी येतात. त्यांच्या मुलाचं भविष्य महाराष्ट्रातल्या सगळ्या भविष्यकारांनी सांगितलं होतं की तुमचा मुलगा 1 नंबर होईल, राजकारणी होईल, असं होईल, तसं होईल. मी सांगायचो, अण्णासाहेब त्याच्यावर विश्वास नका ठेवू, भविष्य तुमच्या हातात आहे. नाही म्हणाले सगळे, ते ह्याचं नाव मोठं आहे, त्याचं नाव मोठं आहे, त्याचं नाव मोठं आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या ज्योतिषकारांनी सांगितलं होतं. आणि तो मुलगा हेमंत भाऊ 12वीला असताना जैन फॅक्टरीच्या पुढे गेला आणि रात्री पार्टीला गेल्यानंतर रात्री 1:30 वाजता झाडाला धडकून मेला. अख्ख्याने सांगितलं होतं भविष्य खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे. कुठं गेलं तुमचं भविष्य? त्यावेळेस भारतातल्या बऱ्याच ज्योतिषकारांनी सांगितलं होतं भारत वर्ल्ड कप जिंकेल. पुरावे आहेत तुमच्याकडे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही, कारण मी संशोधक आहे. कारण मला जगाला सत्य काय आहे ते द्यायचंय. मी अध्यात्मात आलो म्हणजे मी सुद्धा 12वी सायन्स होतो, मला पण डॉक्टर बनायचो. मी आलो तर फक्त माझ्या बॉडीवर प्रयोग करून मी जगाला सांगत असतो. काय सांगतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की ते भविष्य ते नाही मिळालं. म्हणून तुम्हाला तुमच्या कुठल्याही भविष्यावर विश्वास ठेवू नका, आपल्या स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. सगळ्यात चांगलं आपलं कर्म जर असेल तर कुणाची हिंमत नाही. अहो मला सांगा, ग्रह तुम्ही कशासाठी सांगतात? एवढ्या ग्रहांच्या अंगठ्या असतात तुमच्याकडे. एखादा ज्योतिषकार सगळ्या अंगठ्या बघ, तुम्हाला ही अंगठी द्या, ती अंगठी द्या, हा गंडा घाला, तो दोरा घाला. काही नसतं साहेब. ज्याच्या घरामध्ये 9चे 9 ग्रह आहेत ते सगळ्या अंगठ्या आहेत. मला सांगा, आपला एखादा मंत्री सगळ्या अंगठ्या खरेदी करू शकतो का नाही? ग्रह काय महाग आहे का? माणिक मोती पुष्कर सगळ्या अंगठ्या घालून तरी मुख्यमंत्री होतील का? नाही होऊ शकत. कारण का? तर हे लक्षात ठेवा, आपण नाही असं करू शकत.
कारण की अंगठ्याने आपलं नाही होऊ शकत. तरी ते पंतप्रधान होतील का? सगळ्या ज्योतिषकाला विकत घेऊ शकतो एवढा पैसा आहे ना आपल्याकडे काही लोकांकडे, पण तरीही होऊ शकत नाही. कारण त्याचं सांगतो, आपलं कर्म. आपलं कर्म जर उज्ज्वल असेल, आपली मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल, फक्त तुम्हाला सांगतो देवाचा आशीर्वाद लागतो कशासाठी? त्या कर्माला गती मिळण्यासाठी. बस. देवाचा आशीर्वाद जरूर लागतो, लागत नाही असं नाही, पण त्याची गती मिळण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी एखाद्याला. पण कर्म तुम्हालाच करावं लागेल. आता तुम्हाला राजकारणामध्ये आपल्याला निवडणुका होतात, मॅनेजमेंट जर सुंदर असेल तर माणूस कशाही पद्धतीने निवडणुका जिंकू शकतो. मॅनेजमेंट मध्ये जर तुमच्या कमतरतापणा असेल, छोट्या छोट्या गोष्टी, कारण खूप मॅटर करतात, निवडणुकीमध्ये मॅटर करतात, अध्यात्मामध्ये मॅटर करतात, तुमच्या शिक्षणामध्ये मॅटर करतात, छोटी छोटी गोष्ट. पण आपण छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, निर्लक्ष माणसाचा स्वभाव आहे. कारण छोटी बेईमानी बडे बेईमानी को जन्म देती है. मायक्रो नियोजन तुमचं जर असेल तर तुम्ही निश्चित जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. कोणीच असा नाहीये एवढा देशावर एवढा कधी कधी. आता मला सांगा, एवढे ज्योतिषकार होते, कोणी सांगतो मी हनुमान भक्त आहे, कोणी सांगतो मी राम भक्त आहे, कोणी सांगतो असा भक्त आहे. मग मला सांगा, कुंभमेळ्यात एवढे लोक मेले, तुम्ही आदल्या रात्री का नाही सांगितलं लोकांना की तुम्ही उद्या मृत्यू होणार आहे? इथे भविष्य करायचं काय? मी तुम्हाला प्रश्न विचारतो का, तुम्ही माझ्या हातून सांगू. इथे काय झालं? आमच्यासारखे साधू किती होते? आमच्यासारखे, मी पण आहे त्याच्यात, मी पण सुटलो नाही त्याच्यातून, असं नाही. आम्हाला कळालं उद्या तिथे मृत्यू होणार आहे. बोला ना, तर मला बोलायचं पण आहे तुमच्याशी. का? तर या असल्या काही गोष्टींवर आपला विश्वास न ठेवता आपल्या मला काय सांगायचं ते निर्लक्षात ठेवा. कारण कर्मावर आपला विश्वास ठेवा. आपलं कर्म बलवत्तर असेल तर जगामध्ये, आता सानप महाराज बसले, विचार करा ज्ञानेश्वरीच्या अभ्यास, आपलं कर्म श्रेष्ठ असेल. कारण महाराजांना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराकडे व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं, महाराज मला आशीर्वाद द्या. महाराज म्हणाले, मी आशीर्वाद देत नाही, आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा लागतो. आशीर्वाद देण्याची गोष्ट नाहीये, आशीर्वाद देता येत नाही. आशीर्वाद प्राप्त म्हणजे त्या माणसाच्या मनामध्ये आपलं चांगलं पक्क स्थान असलं की आशीर्वाद ऑटोमॅटिक मिळतो. का? कारण वचन आहे, कर्म धर्म कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन. कर्म धर्म तुम्हा असावे, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. घ्या माझे वचन आशीर्वाद. इथे दुसरा कुठलाही आशीर्वाद नाही प्राप्त होत. तर कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. कारण तुमचं कर्म, आपलं कर्म जर स्वच्छ असेल तर निश्चित आपल्याला यश मिळेल. दुसरी गोष्ट आपल्या घरावर आहे. आपण पहिलेच निगेटिव्ह विचार करतो. माणसाने निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे. आपण आपल्या कर्माच्या बलवत्तावर, आपल्या कर्मावरती आपण विसंबून राहून आपला चांगला विचार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये आपण जो विचार करतो ते वलय तयार होतात. तिथे कोणताही भविष्यकार करू शकत नाही, काहीच करू शकत का? नाही होऊ शकत. आपण जे विचार घरात करतो ते घरात वलय तयार होतात. सायन्सचा नियम आहे. किंवा अजून एक रूल सांगतो सायन्स मध्ये, आपण पूर्वजन्माचे संस्कार कसे बाहेर येतात तुम्हाला सांगतो. पाण्याचा ग्लास असतो, अर्ध ग्लासात पाणी आहे आणि अर्ध ग्लासात पाणी असल्यानंतर जर वरतून पाणी आपण टाकलं तर खालचं पाणी ऑटोमॅटिक वर येतं. हा नियम आहे. तसा अध्यात्मामध्ये नियम आहे. आपण जर चांगलं कर्म करायला लागले तर पूर्वज जे जुनं अनेक जन्मापासूनचं कर्म संचित आपल्या जे साठलेलं आहे ते कर्म बाहेर पडत असतं. आणि हे नवीन पाणी जसं मध्ये जातं आणि खालचं पाणी जसं वर येतं, तसं तुम्ही अध्यात्मामध्ये जर तुम्ही ध्यान केलं तर त्या ध्यानाने पूर्वचं सगळं जे कर्म बाहेर पडत असतं आणि आतमध्ये स्वच्छ पाणी जाऊन थांबत असतं. याचा अर्थ असा आहे की आपलं कर्म जर स्वच्छ असेल तर नीट त्या दिवशी आपलं मृत्यू चांगल्या प्रकारे होतो.
आता स्वर्गवासी बाळासाहेबजी यांचा मृत्यू चांगला झाला. कशामुळे? कारण त्यांचं कर्म स्वच्छ होत. कारण तिथे छल नव्हता, कपट नव्हतं, कोणाचं वाईट करायची वृत्ती नव्हती. हमदेवराव होती का? कारण तुम्ही शेजारी म्हणून सांगता आहे का? होती वृत्ती अशी संतोषराव? नाही. बघा त्यांच्या डोळ्यामध्ये, कारण कर्म स्वच्छ आहे. कुणाचंही छल करायचं नाही, कुणाचं लुबाडून घ्यायचं नाही. आपल्या कर्मात जे असेल, आपल्या शेतामध्ये आपण जे पिकवू ते मेहनतीनं पिकवायचं आणि मेहनतीनं वागून चांगल्या प्रकारे वागायचं. म्हणजे साधू बनायला दाढी राखावं लागत नाही, कपडे बदलावं लागत नाही. साधू हा वृत्तीने होतो, कपड्याने नाही. म्हणून साधू सारखी वृत्ती जगले, कारण स्वच्छ जीवन जगलं की माणसाच्या 10व्यालाही प्रवचन होतो, वर्ष श्राद्धालाही होतं. नीट लक्षात ठेवा. नाहीतर कधी कधी कोरोनाच्या काळामध्ये जे जे लोक मेले त्यांना ना 10वं सापडलं ना वर्ष श्राद्ध सापडलं करू शकले नाही. किंवा काही काही माणसं ऍक्सिडेंट मध्ये खूप जबरदस्त मरतात. का? तिथे कोणाचंही कर्म आहे. साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणांगणी. का? कारण रणांगणामध्ये शूर ओळखला जातो की कसा आहे, आणि साधू जर ओळखायचा असेल तर त्याच्या मृत्यूवरून ओळखायचा की ज्याचा मृत्यू. आता यांचा मृत्यू उत्तरायणामध्ये झाला. त्या काळात कुठला काळ होता? उत्तरायण काळ होता. आणि उत्तरायण काळामध्ये कुणाचा मृत्यू होतो? तर ज्याने कर्म चांगलं केलंय त्याचा. म्हणून महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. कारण आयुष्य चलत चलत क्षणभंगूर येथे नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाश. म्हणजे सावध व्हा. जर सावध नाही झाले तर जीवनाचं काही खरं नाही. म्हणून नित्य नियमाने काहीतरी तर चांगलं कर्म करा. समजा मी आता बाकीच्या राजकारणी माणसाला सांगेल की तुमच्याकडे चांगलं होतंय ना, लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतात, त्यांचं काम मार्गी लावणं हे सुद्धा देवाला फूल वाहिल्याप्रमाणेच काम आहे. आज काही रोज तर कसं देवाला फुलच व्हायला पाहिजे असं नाही. चांगलं कर्म करणं हे सुद्धा देवाला फुल वाहिल्याप्रमाणे. चांगलं कर्म हीच पूजा आहे. का? पण पूजा म्हणजे ठीक आहे, देवाजवळ बसून मन तिथे नसेल तर त्या पूजेला काही अर्थ नाही. कारण मी जेव्हा PhD ला होतो तेव्हा 5 संप्रदायाचा अभ्यास केला. मानव पंथाचा, दत्त संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय. आज जगामध्ये सगळ्यात जगामध्ये पोहोचलेला संप्रदाय असेल तर तो वारकरी संप्रदाय. प्रत्येक ठिकाणी बघा 1-4 वारकरी तरी तिथे आहेत. 4 भजन्यांना बोलवल्याशिवाय होत नाही. वाद सुरू झाला, अग्निसंस्कार द्यायला पाहिजे की काढायला पाहिजे. अग्निर ज्योतिर. भारत देश हा अग्निपूजक आहे. भारताची सुरुवात अग्निपूजेपासून झाली आहे. कारण संस्कार हा अग्नि संस्कार आहे. जे 16 संस्कार भारतीय संस्कृतीमध्ये लिहिले, एक विवाह संस्कार आहे, जन्म संस्कार आहे, पण त्याच्यामध्ये शेवटचा संस्कार सुद्धा कोणता संस्कार आहे? अग्नि संस्कार आहे. त्या अग्नि संस्कारावरती फार वेळ बोलायचं. का? म्हणून जगामध्ये जे जे काही घडतं तिथे तत्वचिंतक तुम्ही पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. का? कारण नुसतं केवळ काहीतरी गोष्टी आपण बोलून जाणं, समाजाला खुश करणं हे नाहीये हो. समाजाला बोध झाला पाहिजे. भलेही आपल्याला कोणी मानव अथवा नामो. तुकाराम महाराज म्हणतात, येऊ दे राग आला पण मने सत्य सांगो येत राग होते, येतील राग होते, येत राग होते. तुका म्हणे सत्य सांगो येत राग होते, येत राग होते, येत राग होते. येऊ देत राग आली. तर तुकाराम महाराज म्हणले, मला कोणी मानलं नाही मानलं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, मला कोणी प्रमोट केलं नाही, पण मला जगाला सत्य सांगायचं. का सांगायचंय? कारण कुठेतरी आम्ही हसवणार, तुम्हाला काहीतरी रडवणार, काहीतरी करणार आणि मग निघून जाणार. कारण थोड्या वेळ बरा वाटण्यासाठी लोक म्हणते वा वा काय कीर्तन झालं. पण महाराज म्हणाले याचा सुद्धा पर्याय. चित्र महाराज
याचा सुद्धा परिणाम वर ये ना, वर या, याचा सुद्धा परिणाम आहे ना कुठेतरी जगामध्ये, चांगलं असो की वाईट असो, चांगलं असो की वाईट असो, पण त्याचा परिणाम आहे. कारण करणी करे टीर कापे, महाराज म्हणतात बोल बोल बोलता वाटे सोपे. कारण बोल बोलता वाटे सोपे, बोलताना प्रत्येक गोष्ट सोपी वाटते, पण करणी करताना मग तीर कापे महाराज म्हणतात. म्हणून तुमचं कर्म कशावर डिपेंड आहे तुम्ही, अहो होऊ द्या, काही नसतं आजकाल. कारण मी जर कीर्तन चुकीचं केलं त्याचा परिणाम आता नाही भोगायचा मला, तर त्याचा परिणाम मला भोगायचा आहे. कारण त्याच्या सुद्धा मर्यादा आहेत. कीर्तनामध्ये कोणते विषय यावे, कोणते विषय येऊ नये, याच्यावर सुद्धा संशोधन चालू आहे. आता सुद्धा एक परिषद घ्यायचं आमचं चाललेलं आहे, की त्याला मर्यादा दिल्या पाहिजे. उठसूट काही चाललेलं आहे तर ते बंद करण्यासाठी विचार विनिमय सुरू आहे. काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. माणसाचं नका करू ना असा आयुष्याचा मला याच्यावर बोलायचंय. कारण की मनुष्य जन्म हा पुन्हा मिळणार नाही, म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण नेहमी चांगलं राहणे. तुम्हाला 3 गोष्टी मी नेहमी सांगत असतो: सेल्फ रेजिस्टन्स, सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट. हे 3 जीवनामध्ये जर माणसाने सूत्र पाळले ना तर तो माणूस यशस्वी होतो. यशस्वी होण्यासाठी त्याला काय फार कुठे जायची गरज नसते, आपल्या मॅनेजमेंटवर असतो. का आपली मॅनेजमेंट जर व्यवस्थित नसेल तर काय होऊ शकेल. घर आपलं, घरातल्या अंगणावरून आपल्याला कळतं घर कसं आहे, साधूच्या बोलण्यातून कळतं की तो कसा आहे, आणि शेतातल्या पिकावरून कळतं की ते पीक कसं आहे. इथे काही करायची गरज नाही कुणाला. म्हणून आपलं कर्म जर स्वच्छ असेल तर जीवन जगायला एक चांगली गती मिळते, चांगला मार्ग मिळतो. आणि तो जीवन जगण्याचा मार्ग जर आपल्याला पाहायचा असेल तर संतांची संगत करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपलं नितळ नितळ पाण्यासारखं जीवन बाळासाहेबजी जगले. मी असं म्हणत नाही की ते फार मोठं त्यांनी काही 8-10 घंटे ध्यान करत बसले की 10-20 घंटे माळा जपत बसले, मी असं नाही म्हणणार त्यांना. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीमध्ये संत निर्माण झाले. आता जात येत नाही पण तू सांगतो, जात नाही ती जात, जात नाही ती जात. का 12व्या शतकामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला होता. खिलजी दिल्लीहून इथे आला होता. औरंगजेब, औरंग्या म्हणू आपण, तो इथे आला होता. प्रचंड धुमाकूळ होता. मंदिराची फोडतोड सुरू झाली होती. भारतीय हिंदूवरती अतिक्रमण चाललं होतं, अन्याय होत होते. त्या काळामध्ये समाज विखुरलेला होता. आणि अशा विखुरलेल्या समाजामध्ये काय करायला पाहिजे, कुठेतरी घडी बसली पाहिजे समाजाची. म्हणून पांडुरंग परमात्म्याने ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार धारण केला. आणि त्या काळामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये संत निर्माण झाले. चोखामेळा, चोखामहार, नरहरी सोनार, सावता माळी, गोरोबा कुंभार, सगळ्या संतांची मांदियाळी झाली. आणि त्यांनी एक पांडुरंग परमात्म्याला समोर ठेवलं आणि वारकरी चळवळ उभी केली. त्या काळात सुद्धा चळवळीची गरज होती. फक्त चळवळ केली ती कोणती केली, वारकरी चळवळ उभी केली. आणि वारकरी चळवळ उभी करून समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं. मराठी लोक पावत चालली होती. अमृताशी पैजा जिंका म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज मराठीला अभिजात दर्जा का, तर हे त्या काळातलं विखुरले पण होतं. आणि ज्यावेळेस मन विखुरले जातात त्यावेळेस माणसं एकत्र येत नाही. अत्याचार, अन्याय याच्या विरोधामध्ये वारकरी चळवळ उभी केली. पण तिथे टाळ हातात घेतला. टाळाची सुद्धा लय आहे. कारण टाळ फक्त वाजवण्यासाठी नाहीये. जर कोणी धर्माच्या आड येत असेल तर त्याच्या डोक्यात घालण्यासाठी सुद्धा टाळ आहे. एवढे टाळ बघा तुम्ही कशासाठी टाळ दिलाय. बुक्का का दिला, का लावता वारकरी संप्रदायाचे बुक्का लोक. बुक्का हे समतेचं प्रतीक आहे. तिथे समता आहे. जी आज
चतुसूत्री स्वीकारली डॉक्टर बाबासाहेबांनी. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुसूत्री ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी मांडली होती. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रेची चितकळा, धनुर्धरा, या एका ओवीमध्ये विद्यापीठामध्ये आम्ही खूप वेळेला याच्यावर डिस्कस केलं. का केलं? कारण की नाही, खरी गरज कशाला आहे, समाजाला काय गरज आहे? कारण माणसाचं कर्म बलवत्तर असलं, चांगल्या माणसाची प्रेत यात्रा निघते, निघू द्या, निघत असते. चांगल्या माणसाला त्रास होतो, हे त्रिवार सत्य आहे. असं जगामध्ये एकही नाही. कारण रामकृष्णापासून हे सगळं चालत आलेलं आहे. तेव्हाही वाईट माणसं होते, आजही आहेत. तेव्हाही छलकपटी होते, आजही छलकपटी आहेत. तेव्हाही गुप्तचर होते, आजही गुप्तचर आहेत. का? कारण डॉक्टर विजय भटकर सरांशी माझी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा गुट्टे महाराज, आपण रामायणावरती काय केलं पाहिजे सांगत. रामायण एक सिस्टीम आहे. काय आहे? 11 लाख वर्ष झालं रामायणाला, पण तरीही रामायणाची, राम हा माणसाच्या तना मनात मुरलेला आहे. आजही अयोध्येचं राम मंदिर झालं तेव्हा किती, 22 जानेवारीला देशभर झेंडे लागले होते की नाही? देशभर गाव सडा, रांगोळी, कीर्तन, प्रवचन होत होते की नाही? झाले का नाही? तर राम केवळ एक व्यक्ती नसून राम चैतन्य आहे. राम या भारतीय संस्कृतीचं मानबिंदू आहे. राम या जगाचं कल्याण तत्व आहे. म्हणून कल्याण, कारण तुम्हाला सांगतो या सिस्टीम आहे. रामायणाने का असं केलं? कारण रामायणातले सगळे पात्र बघा कसे, भावाने भावाशी कसं वागायचं. तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही हो. तुम्ही एकदा रामायण नीटपणे अभ्यासा. का? तेव्हाही रावणासारखे बलाढ्य शत्रू होते, पण तरीही राम प्रभूंनी वानरासारख्या लोक, सामान्य प्राण्याला सोबत घेऊन रावणावरती विजय मिळवला. याचा अर्थ लक्षात ठेवा. भगवान कृष्ण परमात्माने गोप बालकांना घेऊन, पांडवांनी भगवान कृष्णाला सोबत घेऊन दुर्योधनासारख्यावर विजय मिळवला. का? कारण इथे पांडवांनी कौरव दुसरीकडे कुठेही नाहीये. चांगली वृत्ती म्हणजे पांडव आणि वाईट वृत्ती म्हणजे कौरव. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त विचार वाईट येतात. म्हणजे कौरव संख्येने मोठे आहेत आणि 5 पांडव आहेत. वृत्ती कधी कधी वाटतं कीर्तनाला जावं वाटतं, पण जाऊ शकत नाही. त्याचं कारण काय? कारण इथे वृत्तीचा फरक आहे. म्हणून मानवी जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कशासाठी उपदेश केला, महाराजांनी निर्वाणीचा संदेश का दिला असेल? कारण इथे दुसरं तिसरं काही नाहीये. तर तुम्हाला सांगतो, देव वगैरे तर खूप नंतरचा विषय, कारण आपल्याला तर अजून स्वप्नातही येत नाही. बरं, सामान्य आपण देवाचं दर्शन घेतो, ते दर्शनही आपल्याला त्या मूर्ती दर्शन होईलच असं नाही. फक्त ती संस्कृतीचं रक्षण म्हणून आहे. कारण मी पुणे विद्यापीठात होतो, नारायणराव, आणि विद्यापीठात असताना बघा तिथे सगळे एमफिल PhD चे मुलं अभ्यास करता करता सगळ्यांचं डिस्कस झालं की गुट्टे, असं तू सांगत असतोस की देव सगळ्या ठिकाणी आहे. कारण हरी व्यापक सर्वत्र समाना, तुळशीदासजी म्हणतात हरी व्यापक आहे, सर्वत्र आहे. आणि जर सगळ्या ठिकाणी असेल तर तू तरीही आळंदीला का जातोस, तरीही पंढरपूरला का जातोस, तरीही काळाराम मंदिरात का जातोस? त्याचा अर्थ काय होतो? तरीही निवृत्तीनाथांच्या मंदिरात का जातोस? बघा गंमत कशी असते की आम्ही तेव्हा सगळे मित्र असे डिस्कस करता करता योगायोगाने पायऱ्या उतरत खाली आलो. ओपन कॅन्टीन होती विद्यापीठामध्ये, आणि ओपन कॅन्टीन मध्ये चहा प्यायला सगळे बसले. आणि माझ्यासारखं ते डोक्यात होतच की तो मित्र असंच म्हणत होता मला की तू सगळ्या ठिकाणी मंदिरात जातोस, सगळ्या ठिकाणी देव आहे, मग मंदिरात जायची काय गरज आहे? तो सारखा फोटो ते फ्रेशीचा त्याचा फोटो वापरायचा. वापरल्यानंतर योगायोगाने तो फोटो खाली पडला. जसा फोटो खाली पडला तसं त्या फोटो खाली पडल्या बरोबर मी त्याला म्हटलं, अरे थांब 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 थांब. पण काय झालं? म्हटलं तो बघ, तो फोटो खाली पडलाय, कोणाचा आहे बघ. अरे तो म्हणतो माझ्या लव्हरचा फोटो. म्हटलं मग खिशात? हा. ती कुठे आहे?
तर ती म्हणे बेंगलोरला आहे. म्हटलं अरे वा. ती बेंगलोरला राहते. फोटो कुठे? याच्या पॉकेटमध्ये खाली पडला. आता मला सांगितलं फोटो पडू दे. काय मी त्याला म्हटलं, तो फोटो पडू दे, दे ना पाय त्याच्यावर, काय बिघडतं का? अरे नाही, सर्वस्व आहे माझा तो फोटो. काय म्हणाला? तो फोटो माझा सर्वस्व आहे. म्हटलं पण फोटो मध्ये जीव आहे का? फोटो मध्ये जीव नाही. पण फोटो कोणाचा आहे? प्रेयसीचा आहे. आणि त्या फोटो मध्ये जर जीव नसेल तर तो फोटो खाली पडू दे. नाही नाही म्हणला, मी हे होऊ शकत नाही. म्हटलं त्याच्यावर पाय दे ना. नाही नाही म्हणे, हे होऊ शकत नाही. म्हटलं थुकतो त्याच्यावर? हे तर कसं काय बोलतोय म्हणे गुट्टे तू, तुला कळतं का ते कोणाचा फोटो आहे? म्हटलं आलं लक्षात ठेव, जसं तुला कळतं ना की आमच्या मंदिरांमध्ये, एक लक्षात ठेव, देव सगळ्या ठिकाणी आहे, सगळ्या ठिकाणी, तरी आम्ही दर्शनाला का जातो? तर मंदिर ही आमची भारताची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेचं रक्षण करण्यासाठी आम्ही मंदिरात जातो. आम्हालाही माहिती, भगवान कृष्णाने सुद्धा सांगितलंय की मी सगळ्या ठिकाणी आहे. अर्जुना असं एकही नाही. आणि अर्जुना मी आणि तू अनेक जन्म सोबत आहोत, हे सुद्धा भगवान कृष्णाने सांगितलं. तू ओळखत नसेल पण मी ओळखतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की आपल्या अस्मितेचं रक्षण करणं म्हणजे मंदिरात जाणं, आपल्या पूर्वजांचं रक्षण करणं. आता वर्ष श्राद्ध करणं केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे हा प्रश्न आहे. अनेक वेळा विद्यापीठात सुद्धा घोषळला जातो. मला सुद्धा म्हणतात, अरे काय ते तुमचे लोक ते पत्रावर किंवा टेरिसवर जातात, गाव म्हणतात, घास टाकतात. आता सगळ्याच प्रकारचे लोक असतात विद्यापीठामध्ये, काही एक प्रकारचा लोक माणूस नसतो. सगळे अभ्यासू असतात प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये. आणि प्रत्येक क्षेत्रामधला माणूस तिथे आल्यानंतर वर्ष श्राद्ध करावं की नाही, आता त्याला त्यांच्या भाषेमध्ये जर उत्तर दिलं तर समजतं, हे तर समजत नाही. एक जणांनी सांगितलं की काय त्याच्याने काय होऊ शकेल का? की नाही, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. गया श्राद्धे शतनामपी, गयेला जाऊन काही लोक श्राद्ध करतात. मग श्राद्ध करणं म्हणजे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? तर श्राद्ध केलं पाहिजे. त्याचं कारण आहे, कारण तुमचा एखादा माणूस ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपली अमेरिकेत असते, पण तिथे पैसा, भारतातला पैसा तिथे चालत नाही, तिथे डॉलर चालतात. पण डॉलरच्या किमती एवढा पैसा इथून आपल्याला पाठवावा लागतो, तेव्हा तिकडे त्याला डॉलर वापरायला मिळतात. तसं या ठिकाणी जर वर्ष श्राद्ध केलं तर जी व्यक्ती, जो जीव ज्या जन्मात गेला असेल त्या जन्मामध्ये, समजा एखादा बैलाचा जन्म एखाद्याला मिळाला असेल, एखाद्याला गायीचा जन्म मिळाला असेल, एखाद्याला सिंहाचा जन्म मिळाला असेल, एखाद्याला मनुष्याचा जन्म मिळाला असेल, तर प्रत्येक जन्मामध्ये गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या दिवशी आज श्राद्ध केलं तर त्या श्राद्धाच्या दिवशी त्याला, त्या दिवशी त्याचा, समजा बैल असेल तर बैलाला त्या दिवशी हिरवागार चारा मिळेल. त्या दिवशी तो तृप्त होईल आणि तृप्त झालेली आत्मा आपल्या नातवंडांना किंवा परिवाराला आशीर्वाद देते. कारण अतृप्त आत्मा आशीर्वाद देऊ शकत नाही. आशीर्वाद देण्यासाठी तृप्त आत्मा लागते. आणि म्हणून अशासाठी जर आपले पैसे त्या नावाने आपण टाकत असतो, जो मुलगा आपला अमेरिकेत आहे की त्याच्या नावाने आपण पैसे टाकत असतो, तसं आपली जी घरातली व्यक्ती गेलेली आहे ती ज्या योनीत गेली असेल त्या योनीत जाऊ जा, पण त्यांच्या नावाने आपण घास टाकतो म्हणजे त्यांना तो प्राप्त होत असतो. हा शास्त्राचा नियम आहे. विठ्ठल 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 म्हणून अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण काहीच करू नये. महाराज म्हणजे एकच सांगतात की आता जीवनामध्ये आपलं आयुष्य किती राहिलं किती, आता विनयकरी बाबा किती आयुष्य राहिलं त्यांचं आहे का काही नाही, माहिती आहे त्यांना. कुणाचं आयुष्य कुणाला सांगता येईल का? हो नाही, तोपदार आहे. माहिती आहे का तुम्हाला आयुष्य तुमचं? मला सुद्धा माझं आयुष्य माहित नाही अजून किती आहे ते. कुठेतरी भविष्यानुसार आम्ही सांगत असतो 60 वर्ष आहे, कारण काहीतरी गोष्टी आपल्या लक्षात येतात. तर असं कुठल्याही भानगडीमध्ये पडू नका. आपलं कर्म स्वच्छ करा. आणि जर कर्म स्वच्छ असेल तर तिथे तुम्हाला काहीही घालण्याची गरज नाही, कुठेही काही करण्याची गरज नाही. कुणाकडे ज्योतिषाकडे तुम्हाला ज्योतिष बघायची गरज नाही.
पण या बाबाला काही म्हणायची गरज नाही, काहीच नाही, फक्त नीट आपलं कर्म करत चला. कारण आपलं जर कर्म स्वच्छ असेल तर कुठलाही ग्रह तुम्हाला त्रास देणार नाही, देऊ शकत नाही. तुम्हाला कुठलाच ग्रह त्रास देऊ शकत नाही. तुम्हाला शनी आहे, बुद्ध आहे, गुरु आहे, तुमच्या मनामध्ये एखाद्याने जर टाकलं ना, तर तुम्ही जर चलत चलत साधी ब्रेकरवरनं गाडी आदळली आणि दणका जरी बसला ना गाडीचा, तरी म्हणतात नाही यार शनीचा त्रास सांगितला होता बरं का आपल्याला. म्हणजे घ्या काही त्या शनीचा. साधी मांजर आडवी गेली, ते मांजर निघालं धावत धावत त्याच्या जीवन जगण्यासाठी आणि गेली आडवी. लोक म्हणतात मांजर गेली आडवी बरं का, आता चांगलं होईल का नाही. मी म्हणतो त्याचा मांजरेमध्ये काही ठिकाणी देव मानतात मांजरेला, आणि आपण अक्षकुणामध्ये. अरे आपलं कर्म स्वच्छ जर असेल, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवान कृष्णाने अर्जुन सांगितलं, अर्जुना तू तुझं कर्म चांगलं कर. बटन हॅलो हॅलो. विठ्ठल 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 कुंडली म्हणून महाराज म्हणतात आता तरी पुढे आचे उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश करुणाश नका करुणाश नका करुणाश आता तरी पुढे हाचे उपदेश 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 नका करू नाश आयुष्यात 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 सकाळच्या पाया माझे दंडवत 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 सकाळच्या आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. काय सांगितलं? सकळांच्या पाया माझे दंडवत. महाराजांनी दंडवत घातला. आता दंडवताचा सुद्धा प्रकार आहे. त्यावेळेला आपण असं दंडवत करतो, दंडवत असा नसतो. साष्टांग दंडवत. श्री सिंताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत वारकरी संप्रदायामध्ये शब्द आहे हा दंडवत. दंडवत म्हणजे हे सगळं शरीर झोकून देणे देवा. दंडवत दंड पारी काही उरे नुरा
पूर्ण. काय होऊ शकतं, दंडवत घातल्यानंतर काहीही तिथे शिल्लक राहत नाही, म्हणजे अहंकार शिल्लक राहत नाही. कारण झुकणे, देवापुढे दंडवत घालणे म्हणजे काय करणे. आता वारकरी पंढरपूरला गेल्यानंतर दंडवत काय असं घालतात का? पूर्ण दंडवत म्हणजे पूर्ण दंडवत घ्यायचा, पूर्ण अष्टांग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी जे अष्टांग योग आहेत ना, हे सगळ्या प्रकारे तिथे ईश्वराच्या चरणावर अर्पित केले जातात आणि तिथे दंडवत घातला जातो. म्हणून महाराज सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. काय करा? आपुलाले चित्त शुद्ध करा, बाकी काही करू नका. जर आपलं चित्त शुद्ध केलं, व्याघ्र न खाती सर्पतया. कारण चित्त जर शुद्ध असेल तर व्याघ्र न खाती सर्पतया, म्हणजे आपलं जर चित्त शुद्ध असेल, हे कशावरून? व्याघ्र साप ते काही येऊ शकेल पुढे, पण त्याच्या सुद्धा बदल होईल. आमचे गुरुदेव होते, एका वाटीमध्ये मांजरही दूध प्यायची, कुत्रही दूध प्यायचं. म्हणजे विचार करा, वैर भाव तिथे विसरून जातात. केव्हा पण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. म्हणजे जर आपलं चित्त शुद्ध असेल तर आपल्याला तिथे काहीही धोका नाही. तुम्हाला सांगतो, स्वामी विवेकानंदाचं एक उदाहरण देतो. बघा आपल्या गुरुदेवाची ताकद काय असते. स्वामी विवेकानंदांचं नाव खूप मोठं झालं आणि एकदा नाव मोठं झालं की शत्रू जास्त वाढतात. शत्रू वाढू लागले म्हणजे समजायचं नाव बऱ्यापैकी आपलं मोठं आहे. धास्ती पडते कोणाला, आणि मग नाव मोठं झालं स्वामी विवेकानंदांचं, आणि लोकांनी छल कपटाने त्यांना विष दिलं दुधामध्ये. आणि स्वामी विवेकानंदांच्या पुढे तो ग्लास आला, आणि ग्लास आल्यानंतर महाराज स्वामी विवेकानंदाने दूध प्यायला घेतला. जोपर्यंत ओठापर्यंत आला आणि आतमधून आवाज आला, आतमधून आत्मा सांगते की स्वामी विवेका याच्यात विष आहे. बघा, विवेका याच्यात विष आहे, विवेका याच्यात विष आहे. तीनदा ग्लास वर गेले, तीनदा ग्लास खाली ठेवला, आणि शेवटी ते दूध विवेकानंदाने शिष्याला सांगितलं, हे जरा कुत्री आपल्याकडे, त्याच्याकडे ते कुत्रीला दे बरं. त्या वाटीमध्ये टाकलं आणि 10 मिनिटांनी कुत्री तडफडायला लागली. म्हणजे विचार करा, आपल्या आतमधून येणारा जो आवाज असतो तो ईश्वरी आवाज असतो, दुसरा तिसरा कोणता नसतो. गुरुदेव आपल्याला आतून सांभाळतात, आतमधून आपली ताकद कळते. म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. शुद्ध करा. काही वेळेला माणसाचं चित्त शुद्ध नसतं. आमच्या बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, हे पाठ आहे ते पाठ आहे, बहुत केले पाठांतर चेतन महाराज, वर्म राहिले शे दूर. काही वेळेला खूप पाठ असतं, सगळं पाठ असतं, अख्खी मालिका पाठ असते, पण अजिबात वर्म नाही. तर वर्म माणूस चुकला की संपला. कारण वर्म चुकू दिलं नाही पाहिजे. व्यवहारात थोडाही चुकला की गेला. कर्म थोडंही गलत झालं की माणूस खाली येतो, की तेही वर चढलेला असू द्या, मग तो शेतकरी असो काही असो. का? कारण नियम म्हणून वर्म आहे. म्हणून महाराज सांगतात की आपल्या आयुष्याचा नाश करू नका. जे थोडं आयुष्य राहिलंय, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध केव्हा होईल? जर कर्म चांगलं असेल तर होईल. 10 मिनिटं कीर्तन राहिले, माझ्या हातात घड्याळ आहे. मी तुमच्या संस्थेत प्रोफेसर होतच ना थोड्या दिवस का होईना, पण 1 वर्ष मलाही कळतच. माणसाचे भाव कळतात, चेहऱ्यावरचे भाव कळतात. त्या काळात काय म्हणायचं हे इथे बसल्या बसल्या. कारण मी 4 कोटी जप केला बीज मंत्राच्या गणेशजींचा, नुसतं पाहिल्या पाहिल्या लक्षात येतं. म्हणून तुम्हाला सांगतो की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. कारण शुद्ध चित्त करा. चित्त शुद्ध कशाने होऊ शकतं? फक्त देवपूजेनेच होईल असं सांगता येत नाही. कारण वरतून माळान आतून चाळा, काय उपयोग आहे का? आतून चाळा महाराज काही उपयोग नाही. कपडे बदलून काय फायदा नसतो. वृत्ती बदलली पाहिजे. म्हणून चित्त जर शुद्ध करायचं असेल तर कर्म स्वच्छ करा. पहिली गोष्ट आहे, आपल्या आई वडिलांना सांभाळा. नाही तर एखादा माणूस आईला शिव्या देतो, मंदिरात जातो. आमच्याकडे पण असे महाभाग आहे.
आईला गोट्यात ठेवतात, शेतात ठेवतात? नाही, मला ते नाही म्हणायचं आई माझा, नाही मला ते नाही म्हणत मी. कारण इथे माझ्यासाठी चित्त शुद्ध करण्याचं साधन सांगतो तुम्हाला. एक, देवाचं दर्शन एखाद्या वेळेस नाही झालं तरी चालेल, शब्द नीट ऐका, पण आपल्या आईचं दर्शन करून जो माणूस घराच्या बाहेर पडतो ना, तो यशस्वी होतो. का? कारण सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येतून निघाले, तेव्हा कौशल्या माता म्हणाली, अरे मी आई आहे, वडिलांपेक्षा आईचं वचन महत्वाचं आहे, नीट लक्षात ठेव. ते म्हणलं, आई मी सुद्धा वनवास आईच्याच वचनाने घेतलाय. मग ती कैकई ऐकाय आणि कौशल्य ऐकाय. म्हणजे घरातून बाहेर पडताना आईचं दर्शन करून जर गेलात, एखाद्या वेळेस म्हणतोय देवाचं नाही घेतलं, पण आई ही आई आहे. का? कारण आई वासराची गाय आहे, लेकराची माय आहे, लंगड्याचा पाय आहे आणि दुधावरची साय आहे. ती आपली आई आहे, ते वडील आहेत आणि त्यांचा आशीर्वाद पहिले घ्या. दुसरे आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद. तिसरं आपल्या घरामध्ये धर्मपत्नीला नीट वागवा. काही लोक आमच्याकडे येतात, सांगतात बाबा आमच्याकडे सगळं पण पैसा टिकत नाही, इकडून आला की इकडे जातो. मी सांगतो घरामध्ये आपल्या फॅमिलीला एकत्रच बसवा. दुसरी गोष्ट की आज काळाची गरज आहे, कुटुंबाने रोज संध्याकाळी का होईना पण एकत्र जेवलं पाहिजे. आणि तुमच्यासारख्या राजकारणी माणसांना वेळ मिळत नसेल दिगंबरराव, पण तिथे 8 दिवसानंतर का होईना पण फॅमिली सोबत एक दिवस नक्की जेवा. आणि सगळ्यांचे मोबाईल टीव्ही समोर ठेवून जेवा. का? कारण की तिथे सुख आहे. त्यांच्या भावना, मुलांवर आज संस्कारच नाही तुम्ही देत. मुलगा कुठे जेवतो, बाप कुठे जेवतो, पोरगा आई कुठे जेवते, सासू कुठे जेवते, देर कुठे जेवतो, भाऊजाई कुठे जेवते, काही घेणं देणं नाही कुणाला. जो तो त्याच्या कामामध्ये इतका व्यस्त आहे. पण बाबांनी तसं केलं नाही दीपकराव. बाबा काय करायचे? सगळ्यांना एकत्रित बसवायचे. सगळ्यांवर लक्ष असतं बापाचं. बाप ही गोष्ट फार मोठी आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण आमचे सगळे ते त्याच्यावरच चाललं. आई बापावर कीर्तनाचा अभ्यास, दुसरं काहीच घेणं नाही. चैतन्य महाराज बरोबर आहे, सगळं तिकडच, तुम्ही नाहीये ना. तर हे कशामुळे सांगतो? कारण हे जीवनामध्ये लक्षात ठेवा. आणि हे ज्याच्याकडे आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि जर वेळ असेल तर देवावर श्रद्धा असेल तर देवाचं भजन करा. श्रद्धा नसेल तर भजन करू नका. मी सांगतो, नसेल तर नका करू. उगाच विनाकारण वेळ वाया घालू नका. श्रद्धा असेल तर करा. श्रद्धावान लभते ज्ञानम, गीता सांगत असते. श्रद्धा असेल तर त्या भजनाला अर्थ आहे. म्हणून जर असेल तर जप करा, नसेल तर फक्त निसर्गाशी एकरूप व्हा. आणि आपली श्रद्धा फक्त सूर्यावर ठेवा. सूर्य रोज दिसणार आहे. आणि म्हणून तुम्हाला कुठलंही चिंतन करायचं असेल तर सूर्य उदयाच्या अगोदर 56 मिनिटं आणि सूर्य उदयानंतर 56 मिनिटं नंतर. कारण परवा मी MIT ला एक व्याख्यान दिलं, कराड सर वगैरे सगळे होते, योग आणि अध्यात्म. ते सांगितलं की तुमचा देवावर विश्वास असेलच असं नाही, सगळ्यांचाच असेल असं बी नाही, सगळेच माळा घालतील असं बी नाही. पण जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला कुठलाही देव त्रास देत नाही, कुठलाही ग्रह त्रास देत नाही, कुठलाही काही होत नाही. आपल्या जीवनात सगळ्यात यशस्वी. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. पण कुठलंही काम करत असताना मन त्याच्यामध्ये जर, न्यूटन शास्त्रज्ञ, त्या न्यूटन शास्त्रज्ञाचा डब्बा दुसरे माणसं येऊन खाऊन गेले तरी सुद्धा न्यूटन्स आपल्या शास्त्रज्ञाच्या संशोधनामध्ये इतका व्यस्त होता की त्याचा डब्बा खाऊन शेजारचे गेले तरी त्याला कळालं नाही. म्हणून करोनिया मन एकविध. कुठलंही काम मनापासून करा, तुम्हाला धोका नाही. म्हणून सांगितलं, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि हे करण्यासाठी अभंगाच्या 4थ्या चरणात काय सांगितलं? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, 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 तुका म्हणे लाभ होय तो व्यापार,
राजा पाया माने दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा करा हे ना फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले शुद्ध सकळाच्या पाया माझे पाया माझे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. व्यापार कशाला म्हणायचं? लाभ झाला. हे जे अभंग आहेत तुकोबाराचे, MBA मुलांना सुद्धा आम्ही विद्यापीठात होतो तेव्हा MBA मुलं आमच्याकडे यायचे. मॅनेजमेंट गुरु तुकोबार आहे. कशी मॅनेजमेंट करायची जीवनाची तुकोबाराच्या अभंगाकडे बघा, ज्ञानेश्वरींच्या ओव्यांकडे बघा. हे नुसतं फक्त टाळ कुटे वगैरे नका म्हणूया, पण याच्याकडे फार मोठं तत्वज्ञान आहे. मॅनेजमेंट आहे. स्टीफन कॅव्हे मॅनेजमेंट गुरु होते. स्टीफन कॅव्हेने जे सूत्र मांडलेत ना, ते सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये, ते सूत्र गाथ्यामध्ये आहे. काय सुंदर आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. कशाला म्हणायचं? लाभ झाला तर व्यापारी. जर प्रगतीच नसेल, घातले 10 लाख आणि मायनस मध्येच गेला, व्यापार होईल का तो? व्यापार होण्यासाठी तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. तुम्हाला फार शिकवायची गरज नाही, तुम्ही सुशिक्षित लोक आहात. महाराज म्हणले आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा. अर्ध कीर्तन झालं वारकरी संप्रदायामध्ये. एकदा विठोबा रुक्माईचं भजन घेतात आणि पुन्हा अर्ध कीर्तन. विठोबा रुक्माई बार घुमाये चला बार घुमाई हरि बार घुमाये बार घुमाये बार घुमाए बार घुमाये बार घुमाए बार घुमाये बार घुमाये बार घुमाये बार सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराजांनी सगळ्यांना दंडवत घातला. काय जग सुधारायचं असेल तर काही काही वेळेला लोकांना दंडवत घालायला लागतो. सांगतो बाबा दुसरं काही करू नको रे, चित्त शुद्ध कर म्हणजे सगळं चांगलं होईल. आणि आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्या खऱ्या जीवनाचा लाभ, खरा व्यापार तो घडेल का? सकळांच्या पाया माझे दंडवत. जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्यांना दंडवत घातला आणि दंडवत घालून सांगितलं महाराज की फक्त चित्त शुद्ध करा. पुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. असं जर चिंतन करायचं असेल तर देवाचं करा. बाकीच्या गोष्टीचं चिंतन करून आपलं पाप वाढवू नका, कारण वाढलेलं पाप कधी ना कधी समोर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपलं कर्म स्वच्छ करा, हा जीवनातला संदेश आहे. आज सुरुवातीलाही म्हणालो की
स्वर्गवासी बाळासाहेबजी भिकाजी कातकडे यांच्या दशक्रिया विधीलाही मीच प्रवचनला होतो बबनराव. आणि मला वाटतं की शिवऱ्यामध्ये मी प्रथमच आलो ते आमचे परमस्नेही हेमंतजी धात्रक यांच्यामुळे. कारण शिवऱ्याची तारीख भवनराव पहिले त्यांनीच माझी घेतली त्यांच्या सासऱ्यांच्या दशक्रियेला. आणि त्यानंतर शिवऱ्यामध्ये सप्ताहामध्ये पण माझं गेल्या वर्षी कीर्तन झालं होतं संतोष भाऊ. योग आहे कधीतरी आपल्या जीवनामध्ये आपण निश्चित आपलं कर्म चांगलं केलं तर आपली दिशा डिसिप्लिन ऑफ लाईफ आपली चांगली जात असते, दिशा आपल्याला मिळत असते. अशा म्हणून आपलं कर्म स्वच्छ करणारे स्वर्गवासी बाळासाहेबजी कातकडे, आज त्यांच्या पत्नी मीराबाई बाळासाहेबजी कातकडे, बहीण यशोदाबाई सानप, गंगूबाई गिट्टे या त्यांच्या 2 बहिणी आहेत. सुनीलजी आणि दीपकजी हे त्यांचे मुलं आहेत. आपल्या वडिलांचं दशक्रिया विधी सुद्धा सुंदररित्या आपण केला आणि आज वर्षश्राद्ध सुद्धा त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे. कारण आत्मा शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे त्याच्या कर्मावरून ठरत असते. तर आज कैलासवासी बाळासाहेबजी यांची आत्मा शुद्ध आहे हे आजच्या कीर्तनातून आणि दशक्रियेच्या प्रवचनातून सिद्ध होत असतं. आणि दोघांचं जीवन मुलांचं अगदी वडिलांसारखंच पुढे वडिलांचे विचार जिवंत घेऊन ठेवून त्यांच्या विचारावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलांनी चालावं अशी अपेक्षा करू. आणि त्यांचे पुतणे रमेशजी, ज्ञानेश्वरजी, अनिलजी आणि त्यांच्या ज्या मुली आहेत त्या उषा नारायण घुगे, माधुरी हेमंत धात्रक, संगीताताई गोकुळ घुगे, मनीषा बाळासाहेब आव्हाड, योगिता रवींद्र वाघ, नातू अमोल, सारंग, ओम आणि भूषण या सर्वांच्या या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. म्हणजे या परिवाराचं नातं गोतं मोठं आहे आणि या परिवारावर, कातकडे परिवारावर सगळेच प्रेम करणारे स्नेहीजन हे आपल्या दुःखात सहभागी झालेत. त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभो आणि पुन्हा त्यांनी जन्माला यावं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा करू. आमच्या हरिभक्तपरायण चेतन महाराज हे ते कीर्तनला उपस्थित राहिलेत. सुंदर ज्यांनी गायक केलं असे शिंदे महाराज, चिंतामण महाराज, आमचे राठोड महाराज आणि बाकी गावातील भजनी मंडळ, आमचे शिवराम बाबा, शिवनाथ बाबा हेही कीर्तनला आले. आणि आपले सर्व परिवार, या परिवाराच्या वतीने हा सगळा कार्यक्रम इथे व्यवस्थितरित्या चोपदार असतील. आमचे मृदंगवादक अविनाशजी वाघ यांनी सुद्धा सुंदर साथ दिली आहे. आपल्याला सर्वांना आपल्या समाजाला एक दिशा द्यायची आहे आणि त्या दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून मी कीर्तन केले, नीट लक्षात ठेवा. सप्ताहातलं कीर्तन थोडंसं वेगळं असते महाराज, पण हे जरा एक डिसिप्लिन ऑफ द्यायची, दिशा द्यायची समाजाला. कारण की अनेक वेळेला मला एक विषय समोर आला होता. आपण जे टोपी आणतो किंवा रुमाल आणतो किंवा जे दुःख स्वीकारतो त्याच्याबद्दल वेगवेगळे विषय आपण घेतलेले आहेत. आणि पुढेही मी हेमंतजीशी किंवा मामांशी बोलून पुढेही आपण एक वेगळा समाजाला एक चांगला मेसेज कसा जाईल, समाज कसा विखुरलेला एकत्र येईल. कारण सगळ्यांचे मतभेद बाजूला ठेवून आपण काही कामासाठी एकत्र येणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करून आपल्याला समाजाला एक नवी दिशा, समाज म्हणजे केवळ एक नाही, समाज म्हणजे व्यक्ती मिळून जमलेल्या समूहाला समाज असं म्हणतात. आणि त्या समाजाला दिशा देण्याचं काम आपल्याला करायचंय. इथे सर्वच तुम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहेत, माझ्या खूप सगळेच परिचयाचे आहेत, सगळ्यांचं नाव घेत नाही. आणि अशा प्रकारे भगवंताच्या चरणी हीच विनंती करतो की आम्हा सगळ्यांना भगवंताने सद्बुद्धी द्यावी आणि प्रत्येकाने आपलं जीवन उंच न्यावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम मूर्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव विठ्ठल जय जय विठ्ठल बोली लिहिले गुरे वेळी वाकुडी उंडरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शरण हे नाही जारीला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शरण तुका